मित्रांनो, शालिनी भक्तिसागर कथामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत दुर्गा पुराण. तर दुर्गा माता ही हिंदूची मुख्य देवी आहे, ज्यांना देवी आदिशक्ती आणि पार्वती, शाकंभरी, जगदंबा इत्यादी नावांनीही ओळखली जाते. ही एक हिंदू धर्मातील शस्त्रधारी देवी आहे. या दुर्गेचे 9 रूप आहेत. शाक्त संप्रदाय मुख्य देवता आहे, ज्याची तुलना सर्वोच्च ब्राह्मणशी केली जाते. दुर्गाचे वर्णन मूळ शक्ती, प्रबळ स्वभाव, सगुण, योगमयी बुद्धीची आई आणि विकारांपासून मुक्त असे केले आहे. ते अंधकार आणि अज्ञानाच्या राक्षसांपासून संरक्षक आणि उपकार करत आहे. असे मानले जाते की ती शांती, समृद्धी आणेल, धर्मावर हल्ला करणाऱ्या असुरी शक्तीचा नाश करेल. सिंहावर स्वार होऊन देवी म्हणून दुर्गेचे प्रतिनिधित्व केले जाते. दुर्गा देवीला 8 आहेत. या सर्वांमध्ये काही ना काही शास्त्र आहेत. त्याने महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध केला. महिषासूर म्हैसासारखा असुर करतो. हिंदू ग्रंथांमध्ये तिचे शिवची पत्नी दुर्गा म्हणून वर्णन केले जाते. ज्या ज्योतिर्लिंगांमध्ये देवी दुर्गाची स्थापना केली जाते त्यांना सिद्धपीठ म्हणतात. तेथे केलेले सर्व ठराव पूर्ण झाले आहेत. दुर्गाम नावाच्या एका महान राक्षसाचा वध केल्यामुळे आईचे नाव दुर्गादेवी पडले आहे. आईने शताक्षीचे रूप धारण केले आहे आणि त्यानंतर शाकंभरी देवी, ज्याला शाकंभरी देवी म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांनी दुर्गा मासूरचा वध केला, ज्यामुळे ती संपूर्ण विश्वात दुर्गा देवीच्या नावाने प्रसिद्ध झाली. आईच्या देशात अनेक मंदिरे आहेत. कुठे महिषासुरमर्दिनी शक्तिपीठ, तर कुठे कामाख्य देवी. ही देवी कोलकातामध्ये महाकाली म्हणून ओळखली जाते आणि सहारनपूरच्या प्राचीन शक्तिपीठात शाकंभरीच्या रूपात त्यांची पूजा केली जाते. हिंदूच्या शक्तिपंथात भगवती दुर्गा ही जगाची सर्वोच्च आणि सर्वोच्च देवता मानली जाते. शाक्त संप्रदाय ईश्वर यांनी देवी मानतो. वेद दुर्गाचा विस्तृत उल्लेख आहे, परंतु उपनिषद उमा हेमावती, हिमालयाची मुलगी उमा यांचे वर्णन करते. पुराण दुर्गाला आदिशक्ती मानले जाते. दुर्गा हे प्रत्यक्षात शिवची पत्नी, आदिचे रूप आहे. ही शिवाच्या परशक्तीचे वर्णन मूळ स्वरूप, सदुनी माया, बुद्धीचे आणि विकारविरहित आहे. आई म्हणून केले जाते. एकटे केंद्रित झाल्यानंतरही ती माया शक्ती योगाने अनेक बनते. त्या आदिशक्ती देवीने सावित्री, ब्रह्माची पहिली पत्नी लक्ष्मी आणि प्रामुख्याने पार्वती सती म्हणून जन्म घेतला आणि ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्याशी लग्न केले. 3 रूपे असूनही दुर्गा आदिशक्ती एक आहे. देवी दुर्गाची स्वतः अनेक रूपे आहेत. सावित्री, लक्ष्मी आणि पार्वती सोडून तिचे मुख्य रूप आहे गौरी आहे, ज्याचा अर्थ शांत, सुंदर आणि गोरा आहे. त्याचे सर्वात भयानक रूप महाकालीचे आहे, म्हणजे काळे रूप. भारत आणि नेपाळच्या अनेक मंदिराच्या मध्ये दुर्गाची विविध स्वरूपात पूजा केली जाते. देवी दुर्गा सिंहावर स्वार आहे. मार्कंडे पुराणात ब्रह्मदेवाने मानव जातीचे रक्षण करण्यासाठी मनुष्य देवी कवच आणि देवी सूक्त यांचे एक परमरहस्य सर्वात उपयुक्त आणि कल्याण वर्णन केले आहे आणि असे म्हटले आहे की जो व्यक्ती हे उपाय करेल तो या जगात सुख उपभोगेल, शेवटचा काळ वैकुंठाला जाईल. ब्रह्मदेव म्हणाले, जो व्यक्ती दुर्गा सप्तशतीचे पाठ करेल, दुर्गा पुराणाचे श्रवण करेल, त्याला आनंद, सुख, शांती, पैसा, धन, धान्य मिळेल. त्याच्या नशिबी कधीही दरिद्रता येणार नाही. कोणत्याही जन्मात तो जन्मलेला असो, पण त्याला भरपूर प्रमाणात धन मिळेल. भागवत पुराणानुसार आई जगदंबाने सर्वोत्तम पुरुषाचे रक्षण करण्यासाठी अवतार घेतला आहे. तर श्रीमद देवी भागवत यांच्या मते वेद आणि पुराणांचे रक्षण करण्यासाठी आणि दुष्टांचा नाश करण्यासाठी आई जगदंबेने अवतार घेतला आहे. त्याचप्रमाणे ऋग्वेदानुसार आई दुर्गा ही आदिम शक्ती आहे. तिच्याकडून संपूर्ण जग चालवले जाते आणि तिच्याशिवाय दुसरा अविनाशी कोणीही नाही. तर असे हे नवदुर्गा माताची मी तुम्हाला ही माहिती दिली आहे. तर आता आपण दुर्गा मातेचे 9 स्वरूपाची आपण माहिती घेऊया. दुर्गेचे 9 रूप आहेत. यांना शक्ती रूपे म्हणतात. शैलपुत्री, हिमालयाच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन देवीने कन्या रूपाने पृथ्वीवर जन्म घेतला, म्हणून ती हिमालयाची पुत्री म्हणून ओळखली जाते आणि हिमालयाची पुत्री म्हणून पुराणात तिचा उल्लेख शैलपुत्री असा होतो. आपल्या पित्याच्या इच्छाप्रमाणे तिने विष्णूशी लग्न करता शंकराला वरले, म्हणून शैलपुत्री दुर्गा ही दृढ निश्चय आणि कठोर तपाची शिकवण देते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी हिची शैलपुत्रीचे पूजन करतात. ब्रह्मचारिणी म्हणजे ब्रह्मापद प्रदान करणारी. उजव्या हातात जपमाळ, डाव्या हातात कमंडलू असे तेजोमय स्वरूप पूजनाने सिद्धी व विजय प्राप्त होतात असा समज आहे. नवरात्राच्या दुसऱ्या दिवशी या रूपाची पूजा करतात. चंद्रघंटा तिसरं रूप आहे. कल्याण करणारे व शांतीदायक दशभुजा स्वरूप शिरोभागी घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र आहे. सर्व हातात अश्रे आहेत. पूजनाने सर्व कष्टांना मुक्ती मिळते असे म्हणतात.
नवरात्राच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा माताची पूजा केली जाते. चौथे रूप कुष्मांडा. अष्टभुजा स्वरूपातले रूप पूजनाने रोग नष्ट होतात असा समज आहे. कुष्मांडा म्हणजे कोहळा. हिला कोळ्याच्या बळी दिला जातो. वाहन सिंह आहे. नवरात्राच्या चौथ्या दिवशी हिची पूजा केली जाते. स्कंदमाता. पाचवे रूप स्कंदमाता म्हणून आचरलेले 4 भुजाचे स्वरूप कमळासनावर विराजमान आहे. या देवीचा वर्ण पूर्ण शुभ्र आहे. नवरात्राच्या 5व्या दिवशी स्कंदमाताचे पूजन केले जाते. 6वे रूप कात्यायनी माताचे आहे. कत नावाच्या ऋषीच्या कुलात कात्यक गोत्रात उत्पन्न झालेली अशी ती कात्यायनी माता. नवरात्राच्या 6व्या दिवशी देवीच्या या रूपाची पूजा केली जाते. 7वे रूप कालरात्री. काळे शरीर असलेली, 3 डोळे असलेली, केशसंभार विखुरलेला, वाहन गंधर्व, खडक धारण केलेली भयानक असे रूप. नवरात्रीच्या 7व्या दिवशी कालरात्रीची पूजन केले जाते. 8व्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते. गोरा वर्ण, आभूषणे, वस्त्रे, पांढऱ्या रंगाची 4 हात असलेली, वृषभ हे वाहन असलेली नवरात्राच्या 8व्या दिवशी हिचे पूजन करतात. 9व्या दिवशी सिद्धदात्री. सर्व सिद्ध देणारी. हिच्या उपासनेने 8 सिद्धी प्राप्त होतात. परलौकिक कामना पूर्ण होतात. मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात अशी समजूत आहे. म्हणजे अशी इच्छा जो कोणी 9व्या दिवशी सिद्धदात्रीची पूजा करतो त्याला 9 स्वरूपाच्या पुण्यफळाची प्राप्ती होते. नवरात्राच्या 9व्या दिवशी सिद्धदात्रीची पूजा केली जाते. तर अशा या 9 स्वरूपाच्या 9 पूजनाचे महत्त्व जे मी तुम्हाला दुर्गा पुराणमधून सांगितले आहे. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला हे दुर्गा पुराण माझं आवडलं असेल. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत तर आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. तर आता आपण पुढे अजून ऐकूया सद्यांत तपचरण. पुढे बरेच काही आपण हे दुर्गा पुराण ऐकून चुकले आहोत. तरी पण अजून पुढे खूप काही बरंच थोडं काही बाकी आहे आपलं. तर ते पण आपण ऐकूया. मार्कंडे म्हणाले, मूर्छित झालेल्या विजयाला पाहून शिवही सतीवियोगाच्या दुःखात बुडाला. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याचे धैर्य गळाले आणि देवाच्या डोळ्यात देखत तो ध्यानस्थ झाला. ब्रह्मदेवाने मूर्छित झालेल्या विजयाला सावरले. तिचे सांत्वन करून तिला शांत केले. नंतर शिवाला धीर देत त्याचे सांत्वन करण्यासाठी म्हणाला, हे शंकरा, तू तर योगी आहेस. असा शोक करणे तुला उचित नाही आणि तू नेहमी परतत्वाचे ध्यान करीत असतो. आता तू श्री चिंतनात इतका कसा घडलास आहे असे सांगितले. आणि मग तू सर्वश्रेष्ठ पुण्यात्मा, सूक्ष्म आणि स्थूल अशा असताना शोकाने छिन्न विछिन्न का होतो आहेस? तुला जिने भुलवले, आकर्षित केले ती सती म्हणजे तुझीच माया शक्ती आहे. तीच तुला शोक विवळ करत आहेत. प्रत्येक युगात अशा हजारो सती झाल्या आणि विश्वकल्याणासाठी प्रत्येक वेळी तुम्हा दोघांनी विवाह केला. या ज्या होऊन गेलेल्या सती होत्या त्यांच्याकडे तुझ्या दिव्य योग दृष्टीने पहा. युगानयुगे ही तुझीच पत्नी होती, आहे आणि होईल. अशा प्रकारे ब्रह्मदेवाने शिवाचे सांत्वन केले, त्याला धीर दिला. तेथून तो क्षिप्र सरोवरापाशी गेले. ते सरोवर अत्यंत सुंदर होते. तेथील हवा आल्हादायक, मानस सरोवराप्रमाणेच रमणीय असे ते सरोवर होते. त्या सरोवरातून दक्षिण सागराकडे जाणारी क्षिप्रा नदी वाहत होती. सरोवरात हंस, सारस, चक्रवाक इत्यादी जोड्या पोहत होत्या. शेकडो कमळे फुललेली होती. शंख शिपल्यामुळे सरोवराचे काठ शोभून दिसत होते. मासे इकडून तिकडे पोहत होते. काठावर विशाल देवदार वृक्ष होते. झाडे फुललेली होती. फुलातील परागाचा मधुर गंधाने वातावरण सुगंधी झाले होते. या रम्य वातावरणात शिवाला दुःखाचा क्षणभर विसर पडला. ऋषी मार्कंडेला विचारले, क्षिप्र सरोवर कोणते? क्षिप्रा नदीचा उगम कसा झाला याबद्दल सविस्तर सांगावे. मार्कंडे सांगू लागले, आपण सर्वांनी हे विवरण जरूर ऐकावे. महर्षी वशिष्ठ आणि अरुंधती यांच्या विवाह सोहळ्यात जे पाणी उपयोगात आले त्या पाण्यापासून या क्षिप्रा नदीचा उगम झाला. त्या विवाह समारंभात ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी या जलाने त्या दोघांना शांतिकर्माचा एक भाग म्हणून अभिषेक केला. यावेळी त्यांनी रुचा म्हटला, सामगायन केले. हे अभिषेकाचे जल मानस पर्वतातील दर्याखोऱ्यातून वाहत वाहत क्षिप्र सरोवरात मिळाले. हे सरोवर हिमालय शिखरावर देवताच्या उपभोगासाठी ब्रह्मदेवाने तयार केले होते. तेथील स्फटिकासारख्या निर्मल शुभ्र पाण्यात इंद्र शचीसह सदा विहार करीत असतो. ते सरोवर इतके शुद्ध पवित्र आहे की ऋषी मुनी खेरीज कोणत्याही सामान्य मनुष्य जीव तेथे जाऊ शकत नाही. आपल्या तप सामर्थ्याच्या जोरावर ऋषी मुनी तेथे ते पाणी पिण्यासाठी, स्नान पूजेसाठी येतात. अशा या सरोवरात
तासात या त्रिदेवाच्या हातातून सोडलेले अभिषेकाचे जल वाढत गेले. ते पाहून विष्णूने आपल्या चक्राने ते शिखर तोडले आणि जगाच्या कल्याणासाठी ते पाणी नदीच्या रूपाने पृथ्वीवर वाहू लागले. तिचे स्नान केलेले सर्व पावन होतात अशी ती नदी महेंद्र पर्वताला प्रदक्षिणा घालून दक्षिणेत समुद्राला मिळाली. गंगेसारखीच ती फळे होती. ज्या सरोवरातून ती नदी निघाली त्या सरोवराचे नाव शिप्रा म्हणून या नदीचे नाव शिप्रा झाले. या नदीत स्नान केल्याने कार्तिक स्नान केल्याचे पुण्य लाभते. ऋषी म्हणाले, या अरुदंतीच्या वसिष्ठशी विवाह कसा झाला, ती कोणाची कन्या होती, ती कशी प्रकटली होती, आम्हा सर्व निवेदन करावे. मार्कंडे म्हणतात, अरुदंती कशी उत्पन्न झाली, ती कोणाची कन्या होती, वसिष्ठांची तिचा विवाह कसा झाला, तिचे पतिव्रत्य कसे आहे, सारे आपण श्रवण करावे. ब्रह्मदेवाच्या मनातून निर्माण झालेली त्याची कन्या संध्या हिने तपाचरण करून संध्येच्या शरीराचा त्याग केला आणि पुढे अरुदंतीच्या रूपाने उत्पन्न झाली. यावेळी तिने मुनिश्रेष्ठ मेधातीच्या कन्या म्हणून जन्म घेतला आणि ब्रह्मा विष्णू महेशाच्या कथनानुसार वर्तन करून महात्मा वशिष्ठांशी विवाह केला. यावर श्रोत्यांनी विचारले, संध्येने का बरे तपश्चर्या केली, कुठे केली, आपले शरीर त्यागून ती मेधातीची कन्या म्हणून का जन्मली, वशिष्ठांशी तिचा विवाह कसा झाला, ब्रह्मा विष्णू महेशांनी तिला नेमके काय सांगितले, हे सर्व तुम्ही आम्हास कथन करावे. आम्ही सती अरुदंतीविषयी ऐकण्यास खूप उत्सुक आहोत. मार्कंडे सांगू लागले, पूर्वी ब्रह्मदेवाच्या मनात संध्येबद्दल लालसा निर्माण झाली, पण ती आपली मुलगी आहे हे जाणून तिला सोडून दिले होते. परंतु त्याच वेळी पाहणाऱ्या ऋषींच्या मनात उद्भवलेला कामभाव, उपस्थितीच्या मनात जागृत झालेला इंद्रिय विकार, शंकराने ब्रह्मदेवाचा केलेला उपास, सर्वांना मोहवणारा कामदेव पाहून संध्या शरमली, दुःखी झाली. ब्रह्मदेवाने शाप दिल्यानंतर कामदेव तेथून नाहीसा झाला. शिवही सवस्थळी गेला. सर्व उपस्थित निघून गेले. पण संध्या क्रोधित झाली. घटनाचा विचार करू लागले. ब्रह्मदेवाने माझी अभिलाषा धरली. भोवताली उपस्थित असलेले ऋषी ते सतत परतत्व, आत्मतत्व या चिंतनात गडलेले असतात. तेही मर्यादागीन झाले. त्याच्याही मनात माझ्याबद्दल कामभाव दाटला. या दुरात्म्या मदनामुळे माझेही मन चंचल झाले. उपस्थित ऋषीमुनींना पाहून भरकले. कामदेवाच्या या कृत्याची, पापाची शिक्षा त्याला झालीच आहे. रागावलेल्या पितामहांनी शंकरासमोरच कामदेवाला शाप दिल्याने तो ती शिक्षा भोगलीच. पण मला देखील शिक्षा व्हायला हवी. मला पाहून माझे पिता भ्राता काममोहित झाले. माझ्याही मनात आपलेच पिता व भ्राता यांच्याविषयी मर्यादाहीन कसे असे काम विकार उद्भवले. आता मी वेदमार्गे अनुसरून पापाचे प्रायश्चित घेऊन तपश्चर्या करीन व अग्निकुंडात उडी घेऊन या शरीराचा होम करीन. जगासमोर एक मर्यादा घालीन, ज्यामुळे कुणी असे अनुवंचित वर्तन करणार नाही. ज्या माझ्या शरीराचा मोह खुद माझ्या पित्याला, भावांना झाला, त्या शरीराकडून कोणतेही पुण्य साध्य होणार नाही. असा विचार करून ती चंद्रभागा नदीचे उगमस्थान असलेल्या चंद्रभाग पार्वतीकडे निघाले. चंद्रशाप वर्णन. मार्कंडे म्हणाले, याप्रमाणे संध्या चंद्रभागा पर्वताकडे निघाल्याचे ब्रह्मदेवाने जाणले. तो आपला पुत्र वसिष्ठ याला म्हणाला, हे वसिष्ठा, तू संध्याला मार्गदर्शन कर, तिला विधीपूर्वक दीक्षा दे. पूर्वी माझ्या व तुमच्याकडून दुराचरण झाले हे पाहून तिने देहत्यागाची इच्छा धरली आहे. यासाठी ती घोर तप करणार आहे. परंतु तिला तपश्चर्याची विधी निषेध माहीत नाही. तेव्हा तिला उचित उपदेश कर. पण तू वेषांतर रूपांतर करून जा, कारण या तुझ्यामुळे मूळ रूपात तिला पाहून मी शर्मेने काहीच बोलणार नाही, ऐकणारही नाही. तेव्हा रूप बदलून तिला तपश्चर्येबद्दल योग्य तो उपदेश कर. ठीक आहे असे म्हणून वशिष्ठाने तरुण जटाधारी ब्रह्मचार्याचे रूप घेतले. तो संध्येकडे आला. संध्या देवसर सरोवराजवळ वास करून होती. त्या सरोवराच्या काठावर असलेल्या संध्येला पाहून तिच्याशी बोलू लागला. ते बृहत लोहित सरोवर पाहण्याची त्याला इच्छा झाली. त्या दोघांनी ती चंद्रभागा नदी रम्य आहे असे लोहित सरोवरावर पार करून दर्याखोऱ्यातून दक्षिण समुद्राकडे जात असलेली पाहिली. ऋषींनी विचारले, हे विप्रदा, त्या सरोवरातून ही चंद्रभागा नदी कशी उद्भवली? हे ब्रहलोहित सरोवर कुठे आहे? त्या पर्वताला चंद्रभाग पर्वत का म्हणतात? त्या पुण्यदायी नदीचे नाव चंद्रभागा कसे मिळाले? आम्हाला हे सर्व जाणून घ्यायचे आहे. मार्कंड्यांनी त्यांची उत्सुकता जाणली. या साऱ्यांबद्दल मी आपणास सांगतो, ते आपण ऐकावे. हिमालय पर्वतावर लागूनच 100 योजने रुंद आणि 300 योजने लांब असा एक शुभ्र धवल पर्वत आहे. पूर्वी पितामह ब्रह्मादेवाने जगाच्या कल्याणासाठी सुधानिधीला चंद्राला सुचिरभूत पवित्र केले. पितरांच्या हितासाठी आणि देवांच्या आविर्भावासाठी तिथीनुसार शय व वृद्धी पावतील अशा तऱ्हेचे चंद्राचे भाग केले. जीभूत पर्वतावर चंद्राचे विभाजन झाले म्हणून जीभूत पर्वताला चंद्रभाग पर्वत असे नाव पडले. ऋषींनी विचारले, कमलासन, ब्रह्मदेवाने क्षीरसागरातून उत्पन्न झालेल्या चंद्राला देवांसाठी उचित असा यज्ञातील हवभाग का बनवला?
काव्य अव्यय असलेल्या पितरांसाठी चंद्राला कव्य रूप का दिले? तिथीनुसार क्षय आणि वृद्धी हा काय प्रकार आहे? हे ब्राह्मण, सूर्य जसा अंधार नाहीसा करतो त्याप्रमाणे तुम्ही आमच्या शंका नाहीशा कराव्यात. मार्कंडे उत्तरले, प्राचीन काळी दक्ष प्रजापतीने त्यांच्या अश्विनी इत्या नक्षत्र नाव असलेल्या 27 कन्यांच्या चंद्राशी विवाह लावून दिला. चंद्र आपल्या स्त्रियांना घेऊन घरी आला. तो सर्वांशी समभावाने प्रेमळ वर्तन करी. पण रोहिणी त्यांची जास्त लाडाची होऊ लागली. कालांतराने त्याची फार लाडकी झाली. तिच्याबरोबर जास्तीत जास्त काळ व्यतीत करू लागला. तिच्याशी असंगाचा आनंद घेई. बाकीच्या स्त्रिया रागू लागल्या. एके दिवशी भरणी, कृतिका, अद्रमगा, विशाखा, उत्तरा, भाद्रपदा, श्रेष्ठा, उत्तराष्टा, उत्तरा, फाल्गुनी या 9 जणी अत्यंत क्रोधित झाल्या. कोपाविष्ट होऊन चंद्राकडे आल्या. तेथे रोहिणीला चंद्राच्या मांडीवर बसवले. पाहून त्या अधिकच रागवल्या. त्यांनी रोहिणीला पकडले. त्या कडाकडल्या, अंग मूर्खे, तू जिवंत राहिलीस तर चंद्र आमच्याकडे कधीच येणार नाही. आम्हाला रत्यांद मिळणार नाही, रतिसुख मिळणार नाही, म्हणून आम्ही तुझा वध करणार आहोत. इतरांची प्रजनन क्षमता नष्ट करणाऱ्या पापिनी तुझ्यासारख्याला मारल्याने आम्हाला मुळीच पाप लागणार नाही. एक दुष्ट कर्म करणाऱ्याच्या मारल्याने आम्हाला मुळीच पाप लागणार नाही. एक दुष्ट कर्म करणाऱ्याच्या मृत्यूमुळे जर अनेकांचे हित साधले जाते तर त्या दुष्ट कर्माच्या वध पुण्यकारच असतो. असे साक्षात ब्रह्मदेवाने आपल्या पुत्रास नीतिशास्त्रात शिकवले आहे. ते आम्ही ऐकले आहे. सोने चोरणारा राक्षस, ब्रह्महत्यारा, गुरु, पत्नीगमन करणारा, स्वकीयांना मारणारा अशाचे वध पुण्यकारक असते. घाबरलेल्या रोहिणीला चंद्राने त्याच्या तावडीतून सोडवले. आपल्या बहुपाशात घेतले आणि कृतिकांना थोपवले. ते पाहून स्त्रिया चंद्राला म्हणाल्या, हे चंद्रा, तुला पापाची भीती नाही की त्याबद्दल लाजही नाही? अत्यंत सामान्य माणसाप्रमाणे तू वर्तन करतो आहेस. आमचा तर तू त्यागच केला आहेस. तुला हे माहीत नाही का? सज्जन धर्मविहीन कर्माची निंदा करतात. आम्ही धर्मशास्त्रानुसार आचरण करतो. तुझ्याशी लग्न झाले आहे, मग तू आमच्याकडे का येत नाहीस? पूर्व ब्रह्मदेवाने नारदाला जे ऐकवले होते ते ऐक. पुष्कळ स्त्रियांचा पती असलेला पुरुष जर कोणा एकाचीच प्रेमपूर्वक उपभोग घेत असेल तर तो पापी, श्रेय समजला जातो, अपवित्र मानला जातो. नवऱ्याच्या अशा भेदभाव करणाऱ्याच्या वर्तनाने स्त्रियांना जे दुःख होते त्या दुःखाची इतर कोणत्याही दुःखाशी तुलना करता येत नाही. जो पती आपल्या ऋतुमती पत्नीचा ती शुद्ध झाल्यावर 4थ्या दिवशी उपभोग घेत नाही त्याला भ्रूण हत्यारा म्हणतात. विधिवत लग्न केलेल्या आपल्या भार्यांना, आपल्या पत्नींना नेहमी संतुष्ट केले पाहिजे, ठेवले पाहिजे. त्याच्या संतुष्टीतच हित आहे. जो आपल्या पत्नीला संतुष्ट ठेवतो त्याच्याजवळ लक्ष्मी राहते, सदैव त्याच्याशी लक्ष्मी राहते. जो आपल्या पत्नीचा अपमान करतो त्याच्याजवळ लक्ष्मी राहत नाही, अन्यथा अहितच होते. ज्या घरात पती पत्नी एकमेकांना संतुष्ट करतात ते नेहमीच कल्याण असते आणि त्यांच्या घरात धन, धान्य, यश, कीर्ती भरभराटी भरलेली राहतात. म्हणून पती पत्नींनी संतुष्ट राहावे, एक दुसऱ्यावर प्रसन्न राहावे. जी पत्नी आपल्या इतर सवतींना पतीपासून दूर ठेवते, त्यांना पती सुख मिळू देत नाही, ती पुढच्या जन्मी वेश्या होते. या जन्मी ती अधर्मचरण करणारी होते, निंदास्पद होते. तिच्यामुळे हिचे सासर व माहेर दोन्ही ठिकाणी दुःखच निर्माण होते. या सवतीमुळे भार्यांना पतिविरुद्ध झाल्याचे जे दुःख होते ते दुःख दोघांसाठी अकल्याणकारक असते. रोहिणी दुःखी झाली हे पाहून चंद्र अधिकच संतापले. या चंद्राला पाहून रोहिणी घाबरून गप्प बसली. चंद्र संतापून म्हणाला, तुम्ही मला दूषणे देत होतात, तिखट बागबान सोडत होतात, म्हणून तुम्हाला उग्र तिखट म्हटले जाईल. तुम्ही प्रवासासाठी निरुपयोग ठराल. तुम्हाला पाहून जो कोणी प्रवास करेल त्यांचा प्रवास सुफळ होणार नाही. ही शापवाणी ऐकून ते सगळे रागवून दुःखी होऊन दक्षाकडे परतल्या. अश्विनीने दुःखी अंतकरणाने पित्याला सांगितले, चंद्राला आमच्याबरोबर राहायचे नाही. आम्ही परस्त्री असल्यासारखे वागतो. रोहिणीशिवाय त्याला शांतता लाभत नाही, चैन पडत नाही. आम्ही त्याच्याकडे गेलो की केवळ रोहिणीकडेच पाहतो, आमच्याकडे दुर्लक्ष करतो. आम्ही याविषयी विचारवयास गेलो असता आम्ही त्याला विचारत आहोत म्हणून शाप दिला की तो म्हणाला की तुम्ही दारुण, उग्र, तीक्ष्ण अशा व्हाल आणि प्रवासासाठी निरुपयोगी ठराल. मुलीचे बोलणे ऐकून दक्ष प्रजापती आपल्या मुलीसह चंद्राकडे आला आणि तेथे रोहिणी तेथेच होती. दक्ष आलेल्या पाहून चंद्राने दक्षाला नमस्कार केला, त्याला आसन दिले. दक्ष आसनस्थ झाला. चंद्राने म्हणाला, तू आपल्या पत्नीशी समान वर्तन करावेस, सर्वांना समानतेने वागावेस, कारण ब्रह्मदेवाने विषमतेचे पुष्कळचे तोटे दोष सांगितले आहेत. ती रती संबंधातून पत्नी, पुत्र रूपाने फळ देते. त्याच्याशी कामक्रीडेतून अनुबंध तयार होतो. अनुबंधातून संसर्ग आणि संसर्गातून संयोग, मिलन होते. हा संयोग परस्परावरील ध्यानपूर्वक दृष्टीपेक्षा होतो. अतिएव तू आपल्या सर्व पत्नींवर ध्यान दे. तू जर असे धर्मयुक्त वर्तन केले नाहीस तर त्रैलोक्यात पापी
पापी आणि वाईट वाणीचा होशील. हे ऐकून घाबरलेल्या चंद्राने तसेच होईल असे म्हटले. मुली जावयाशी वार्तालाप करून कृतकृत्य मनाने दक्ष स्वगृही परतला. दक्ष जातात चंद्र पुन्हा पूर्वीप्रमाणे वागू लागला. रोहिणीकडे गेला. लक्ष देत इतरांची उपेक्षा करू लागला. रोहिणीकडेच राहू लागला. हे पाहून चंद्राच्या बाकी स्त्रिया अपमान, अवहेलना, राग, दुःख यामुळे व्यतीत झाल्या. पित्याकडे परतल्या. चंद्र सतत रोहिणीकडेच असतो, त्यामुळे तुमचेही म्हणणे ऐकले नाही, तुमचीही अपेक्षा केली नाही, तेव्हा आमचे आश्रय दाते व्हा असे त्या म्हणाल्या. दक्ष चिडला. आपले कर्तव्य जाणून त्या चंद्राकडे आला. चंद्राला म्हणाला, हे निष्पाते मूर्खपणा करून तू जर माझे म्हणणे डावलेस तर सर्व धर्मशास्त्राचे उल्लंघन केलेस, म्हणून मी तुला शाप देईन. घाबरलेल्या चंद्राने तुम्ही म्हणता तसेच वागीन असे वचन दिले. दक्षाने मुलींचे समाधान केले. तो परतला. पण दक्ष जाता चंद्र ते सारे विसरला. रोहिणीशीच रममान, रोहिणीशीच संभोग करू लागला. त्याची सेवा करणाऱ्या अश्विनीची अवहेलना करू लागल्या. ही अपेक्षा असह्य होऊन त्या पुन्हा पित्याकडे आल्या. हे प्रजापती, चंद्र तुमची आज्ञा पाळत करतोच आहे, आमचेही अपमान करत आहे. आता आम्हाला त्याच्याकडून काही नको. आम्ही तपश्चर्येत जात आहोत. तुम्ही तशी अनुमती द्यावी. तपाचरण करून आत्मशोध घेऊ. जीवनाचा त्याग करू. आम्ही दुर्भाग्यानं जीवन कशाला हवे, जीवनाचा काय लाभ असे म्हणत त्या रडू लागल्या. आणि आपल्या मुलींना असे दीनहीन व्याकुळपणे रडताना पाहून दक्ष प्रचंड रागावला. त्यावेळी त्याच्या नाकातून भयानक असा यस्मा रोग बाहेर पडला. त्याचा वर्ण कोळशाप्रमाणे काळा होता. तो दुर्बल, कमी केसांचा, सारखे उच्छ्वास सोडणारा, डोळे झुकावलेल्या, स्त्रियांशी लालसा असलेल्या, भयंकर दातांचा होता. तो दक्षाला म्हणाला, हे मुनी, मी कुठे जाऊ, कुठे राहू, काय करू, आपणच मला सांगावे. दक्ष उतरला. तू चंद्राकडे जा, तेथेच राहा आणि चंद्राला खाऊन टाक. याप्रमाणे तो यस्मा रोग हळूहळू चंद्राकडे गेला आणि त्याचा द्वेष पाहून त्याच्या शरीरात शिरला. यस्मा शरीरात शिरता चंद्र बेशुद्ध झाला. उत्पन्न होताच त्या रोगाने चंद्रा राजाच्या शरीरात प्रवेश केला, म्हणून त्याला राजस्यम्मा हे नाव मिळाले. यस्मा रोगामुळे चंद्र दिवसेंदिवस क्षीण होत चालला होता. चंद्राला क्षय झाल्याने साऱ्या औषधी वनस्पती नष्ट पावल्या. औषधींचा नाश झाल्याने यज्ञ बंद पडले. यज्ञाच्या अभावाने देवतांना आविर्भाग मिळाला नाही. ढग नष्ट झाले. पाऊस झाला नाही. पाऊस न पडल्यामुळे दुष्काळ झाला. प्राणीमात्रांचे भोजन थांबले. दुष्काळी परिस्थितीमुळे दानधर्म राहिला नाही. सगळी प्रजा सत्वहीन झाली. लोभ, लालसा, हाव वाढली. दुष्कृत्य करून पापचरण करू लागले. ही अवस्था पाहून इंद्रादी सर्व देव, दाही दिक्पाल, सर्व ग्रह, सागरे शुद्ध झाले. ते देव ब्रह्मदेवाकडे आले आणि त्याला सर्वांनी नमस्कार केला. त्या साऱ्यांचे उदास चेहरे पाहून ब्रह्मदेवाने विचारले, तुमचे स्वागत असो, पण तुम्ही असे उदास कष्टी का आहात? तुम्हाला तुमचे भाग नेमून दिल्यावरही तुम्ही असे दुःखी का? तुमच्या दुःखाचे कारण मला सांगा, म्हणजे त्यावर काही उपाय करता येईल. देवगण म्हणाले, हे पितामह, आपण आमच्या दुःखाचे कारण ऐकावे. आता यज्ञ याग होत नाही. प्रजेला कोणी त्राता नाही. दान धर्म होत नाही. तपाचरण घडत नाही. ढग पाऊस पाडत नाही. त्यामुळे पृथ्वी जलहीन झाली आहे. औषधी वनस्पती नष्ट झाल्या आहेत. अन्नाच्या अभावाने बहुतेक प्रजा मेली आहे. तर यज्ञ भाग न मिळाल्याने आम्ही देखील क्षीण दुर्बल झालो आहोत. दुराचरणी चंद्र सदा रोहिणीजवळ राहतो आहे. वृक्षराशीच्या उच्चीच्या असूनही तो तेजोहीन व क्षीण झाला आहे. हे विधी देवांनी शोधल्यावरही चंद्र त्यांना सामोरा जात नाही. तो रोहिणीला सोडून कधीच कुठे जात नाही. आसपास कुणी नसेल तेव्हाच तो बाहेर पडतो. तो अत्यंत क्षीण तेजोहीन झाला आहे. त्याला पाहून आम्हीही निष्प्रभ झालो आहोत. कालकंजादी राक्षस पाताळातून बाहेर पडून आम्हाला आता त्रास देणार नाहीत अशी व्यवस्था करा. आमचे रक्षण करा. हे असे विपरीत का घडले? हे कोणते भयानक संकट आहे? ब्रह्मदेवाने सारे ऐकले. तो म्हणाला, दक्षाच्या अश्विनी इत्यादी 27 मुलींशी चंद्राचा विवाह झाला, परंतु चंद्र रोहिणीकडेच राहू लागला. तिच्यावरच प्रेम करू लागला. अश्विनी इतर मुलींनी दक्षाला हे सारे निवेदन केले. दक्षाने चंद्राला याची स्तुती करत त्याला समजावले. चंद्राने समान वर्तनाचे आश्वासन दिले, पण दक्ष स्तवळी जातात चंद्राचे विषम वर्तन चालूच राहिले. दक्ष कन्या पित्याकडे गेल्या. त्याला सर्व वृत्तांत सांगितला. यावेळी दक्षाने चंद्राला समज दिली की तू समान वर्तन केलेस नाही तर मी तुला शाप देईन. दक्ष स्वगृही परतला, पण चंद्राच्या वर्तनात कसलाच फरक पडला नाही. हे पाहून त्या दक्ष कन्या दक्षाला म्हणाल्या, चंद्र तुमचे म्हणणे ऐकत नाही की आमच्याशी नीट वागत नाही, तेव्हा आता तुमच्याकडे राहून आम्ही तपश्चर्या करतो. मुलीचे बोलणे ऐकून दक्ष संतापला. चंद्राला शाप देण्यासाठी उद्युक्त झाला. अशा क्रुद्ध विचारात असतानाच त्याच्या नाकातून यक्ष्मा नावाचा भयंकर रोग उद्भवला. दक्षाने ते यक्ष्माला चंद्राकडे पाठवलं. चंद्र रोगग्रस्त झाला. तो क्षय पाहू लागला. त्यामुळे चांदणेही क्षय पाहू लागले. त्याचा परिणाम औषधीवर झाला आणि त्या देखील क्षय झाल्या. औषधी नाहीत म्हणून यज्ञ नाहीत. यज्ञ नाही म्हणून अनावृष्टी झाली. यज्ञ भागाच्या अभावामुळे तुम्ही देवगण दुबळे झाले आहात. हे विपरीत कसे झाले हे मी तुम्हाला सांगतो. आता चंद्र शाप मोक्ष. मार्कंडे सांगू लागले,
ब्रह्मदेव पुढे बोलले, हे देवांनो, तुम्ही चंद्र कल्याणाच्या हेतून दक्षाकडे जा, त्याला प्रसन्न करा, तरच चंद्र पूर्ण कलांनी युक्त होईल, मगच सारे जग स्वस्थ होईल, तुम्हाला शांती मिळेल, औषधी निर्माण होईल. ब्रह्मदेवाचे वचन ऐकून सर्व देव दक्षाकडे गेले. दक्षाला प्रणाम केला. मधुर स्वरात म्हणाले, हे ब्राह्मण, तुम्हाला आमचा नमस्कार असो. आम्ही अत्यंत दुःखी व पीडित आहोत. आमच्यावर प्रसन्न व्हावे. शोकसागरात बुडालेल्या आमचा तू उद्धार करावा. सर्व जगांचे रक्षण, प्रजेचे पालन करावे, म्हणून तुला दक्ष प्रजापती म्हणतात. तुला आमचा प्रणाम असो. दक्ष प्रसन्न वाणीने देवांना म्हणाला, हे इंद्रा, तुम्हाला कोणते दुःख आहे? तुमच्या दुःखाचे कारण सांगा. तुमचे दुःख दूर करण्यासाठी मी काय करू? मी तुमच्या हितासाठी शक्य ते करीन. दक्षाच्या आश्वासक बोलण्यावर बृहस्पती, इंद्र आणि अग्नी त्याला म्हणाले, हे द्विजश्रेष्ठा, निशापती चंद्र क्षीण झालाय. तो क्षीण दुबळा निस्तेज झाल्याने सगळे औषधी वनस्पती नष्टप्राय झाल्या आहेत. त्यामुळे यज्ञ यागाची हानी होत आहे. यज्ञ नष्ट झाल्याने पर्जन्य वृष्टी होत नाही, धान्य पाणी होत नाही. सारी प्रजा भुकलेली आणि भयभीत झाली आहे. तू चंद्राला दिलेल्या शापाचा हा परिणाम आहे. हेच साऱ्या जगात असलेल्या अभावाचे, कमतरतेचे कारण आहे. हे विप्रश्रेष्ठा, त्रैलोक्यात सर्वत्र दुःखाचे, विनाशाचे वातावरण आहे. यज्ञ याग होत नाही की तपस्वी तपश्चर्या करीत नाही. सारी प्रजा अनाज्ञ करत आहे. आता रसातळातील असुर केव्हाही आपल्यावर हल्ला करतील असे भय उत्पन्न झाले आहे. तेव्हा तू आमचे रक्षण कर, उद्धार कर. तू प्रसन्न हो. आता रागाचा त्याग कर आणि तपोबलाने तू चंद्राला पूर्वस्थिती प्राप्त करून दे. चंद्राला पूर्वरूप मिळाल्यानंतर सर्व जग देखील पूर्ववत होईल. दक्षाने त्यांचे दुःख दूर करत सांत्वन केले. तो म्हणाला, मी चंद्राला शाप दिला आहे, तो असत्य होणार नाही, पण माझा शापही व्यर्थ जाणार नाही आणि त्याला पूर्वरूप मिळेल असा काही उपाय करायला हवा. महिन्याचे 15 दिवस म्हणजे अर्धा महिना चंद्रशयी क्षीण होईल, तर उरलेल्या अर्ध्या महिन्यात सर्व पत्नींशी समभावाने वर्तन करून वृद्धी पावेल. दक्षाचे वचन ऐकून देवगण आनंद झाले. चंद्राकडे आले. चंद्राला त्याच्या पत्नीसह घेऊन ब्रह्मदेवाकडे आले. ब्रह्मदेवाला त्यांनी दक्षाने सांगितलेला विचार निवेदन केला. ते ऐकून सर्व देवगणांसह ब्रह्मदेव चंद्रभाग पर्वतावर आले. चंद्राला बृहत लोहित सरोवरात स्नान करण्यास सांगितले. या सरोवरात स्नान केल्याने त्या व्यक्तीस आरोग्य, दीर्घायुष्य प्राप्त होते आणि जो कोणी हा अध्याय चंद्राचा ऐकेल त्याला सुद्धा आयुष्य, दीर्घायुष्य लाभेल, धन धान्य मिळेल आणि त्याला कुठल्याही गोष्टीची कमतरता मिळणार नाही आणि तो कधी रोगीही होणार नाही. त्यामुळे या अध्यायाचे एवढे महत्त्व आहे. म्हणून चंद्राने त्या सरोवरात स्नान केले. त्यामुळे त्या सरोवरात स्नान करता चंद्राच्या शरीरातून राजशय्या बाहेर पडाल्या. राज्यक्षमा जे रोग होते ते बाहेर पडाले आणि ते राजशयीमाने ब्रह्मदेवाला विचारले, हे लोकेश, तू सर्व सृष्टीचा रचयिता आहेस, तेव्हा तू आता मला माझ्या योग्य स्थानी पत्नी आणि कार्य दे. ब्रह्मदेवाने राजशयाला धरले. राजक्षमा चंद्राच्या शरीरातील अमृत रस पिऊन धतपृष्ठ झाला होता. अशा राजक्षमाला ब्रह्मदेवाने पिळून काढले. त्याच्या शरीरातील अमृतकण बाहेर आले. अमृतकण ब्रह्मदेवाने क्षीरसागराच्या मध्यभागी ठेवले. चंद्राचे सारे तेज, त्याच्या 15 कला, त्याचे चांदणे सगळे बाहेर आले. ब्रह्मदेवाने त्या साऱ्या गोष्टी क्षीरसागरात टाकल्या. नंतर सर्व देवांनी हे चांदणे, तेज आणि कलांचे चूर्ण सारे क्षीरसागराच्या पाण्यात धुतले आणि ते सारे घेऊन पर्वतावर परतले. ब्रह्मदेवाने देव परतलेले पाहिले. तो राजशय्याला म्हणाला, जो माणूस सकाळ संध्याकाळ रात्रंदिवस संग करत असेल तो तुझे निवासस्थान असेल. जो सर्दी पडेल, दमा खोकला व्याधीने जर्जर असूनही मैथून करत असेल तर तो तुला राहण्यायोग्य असेल. मृत्यूची मुलगी कृष्णा ही गुणाने तुझ्यासारखीच हाय, ती तुझी पत्नी होईल. सगळे क्षीण करेल. दुबळे करणे तुझे कार्य असतं. आता तो चंद्राला सोडून दे आणि जिथे हवे असेल तिथे चालू लाग. राजयशमा तेथून अंतर्धान झाला. नंतर ब्रह्मदेवाने क्षीरसागरातून धुवून आणलेले चांदणे, अमृतकण, कलाचे चूर्ण साऱ्याच्या उपयोगाने चंद्राला 15 कलांनी पूर्ण केला. असा तो सगळा 16 कलांनी परिपूर्ण झालेल्या चांदण्याने मडलेला तेजस्वी चंद्र पाहून सर्व देवांना आनंद झाला. चंद्र ब्रह्मदेवाला म्हणाला, मला कसलाच आनंद वा उत्साह वाटत नाही. सगळे अंग सांधे दुखत आहे आणि काही कार्य करण्याचा आत्मविश्वासही नाही. तर मी आता कसे जगू? ब्रह्मदेवाने चंद्राला धीर दिला आणि तो म्हणाला, हे चंद्रदेवा, यक्षम्याच्या दुखण्यामुळे, आजारामुळे तुझी हाडे सांधे झिजले आहेत. राजक्षम्याच्या शरीरात मी अमृत ज्योत्साना 15 कलाचे चूर्ण बाहेर काढले. ते क्षीरसागराच्या पाण्यात धुतले, पण धुताना त्या साऱ्यांचा काही अंश भाग त्या पाण्यात मिसळला गेला. त्यामुळे ते न्यून निर्माण झाले, म्हणून तुला असे वाटत आहे. यज्ञ वाटे तुला आता
आविर्भाग मिळाले. हे आविर्भागाने आता स्वतः यज्ञ करीत राहिल्याने तुझा जो पूर्वव्रत होईल तुला उत्साह वाटेल. तुझ्या चांदण्यांचा, अमृतांचा, कलाचूर्णांचा जो भाग क्षीरसागरात राहिला आहे तो समुद्रातच दिवसांगणक हळूहळू वाढत जाईल. पुढे स्वर्चिष नावाच्या दुसऱ्या मन्वंतरात शंकराच्या अंशापासून दुर्वासा उत्पन्न होईल. देवराज इंद्राच्या उद्यमपणामुळे संतापून तो इंद्राला भयानक शाप देईल आणि राक्षसासहित साऱ्या त्रैलोक्यात आकार माजेल. ते सारे त्रिलोक निस्तेज होतील. पण आता ज्यामुळे तुझ्या क्षीण होण्यामुळे जगात जसा आकार उडाला आहे तशीच परिस्थिती तेव्हा निर्माण होईल. आणि ही परिस्थिती मानवी कलगणानुसार तिसऱ्या सतयुगात सुरू होऊन चौथ्या युगापर्यंत असेल. पुढे चौथ्या चतुर्युगात पुन्हा एकदा सतयुग अवतरेल. त्यावेळी शिव, विष्णू आणि मंदार पर्वताची, रवी आणि नागराज वासुकीचा दोर म्हणून उपयोग करून क्षीरसागराचे मंथन करू. त्यावेळी तुला सर्व औषधीत बुडवून त्या औषधीचा लेप लावून समुद्रात टाकू. पुन्हा समुद्र मंथन करू. त्यावेळी अमृत निघेल. तेव्हा तुझेही शरीर पूर्ववत होईल. ओज, वीर्य, कांतिमान, अमृतमय, अक्षय, मजबूत हाडे व सांधे असलेले असे तुझे शरीर असेल. क्षीरसागरात तुझे जे अवशेष होते ते एकत्र होऊन या मंथनातून बाहेर येईल. ते आम्ही प्राशन करू. ब्रह्मदेवाने चंद्राचे समाधान केले आणि अर्धमास क्षय तर दुसऱ्या अर्धमासात वृद्धी करण्याचे प्रयत्न सुरू केले. चंद्राच्या 16 कलांचे विभाजन केले आणि म्हणाला, यातील एक कला आजपासून शिवमस्तकावर विराजमान होईल. प्रतिपदेपासून चतुर्दशीपर्यंत 14 कलांमध्ये असलेल्या अमृताचे देवगण सेवन करतील. त्याचे तेज या 14 तिथींमध्ये क्रमाक्रमाने दररोज सूर्यबिंबात प्रवेश करेल. अशा प्रकारे कृष्ण पक्षात चंद्र क्षीण होत जाईल. उरलेली 15वी कला ही त्या तिथीच्या पहिल्या भागात राहील. अशी ती अमावस्या होईल. अमावस्याच्या दुसऱ्या भागात चंद्र रोहिणीच्या भवानात आणि तिसऱ्या भागात सरस्वतीत स्नान करेल आणि चौथ्या भागात बलशाली होत सूर्यमंडलात आपल्या वाहनातून प्रवेश करेल. कृष्ण पक्षात चंद्राच्या पहिल्या कलेचा जेवढा काळ क्षय होईल तेवढा वेळ प्रतिपदा तिथी असेल. अशा प्रकारे शुक्ल पक्षातील द्वितीयेपासून वृद्धी तसेच कृष्ण पक्षातील द्वितीयेपासून क्षय होत जाईल. हे देवगणांनो, कृष्ण पक्षात जसा चंद्राच्या कला क्षय होत जातील तशा ज्या शुक्ल पक्षात वृद्धी पावतील. ज्याप्रमाणे कृष्ण पक्षात तेज क्रमशः सूर्याकडे जातील तसे शुक्ल पक्षात चंद्राच्या कलांना सूर्यबिंबापासून तेज मिळत राहील. शिवमस्तकावरील चंद्रकोरीतून रोजच चांदणे पांजरेल. याप्रमाणे सुधांशू चंद्राची शुक्ल कृष्ण पक्षाप्रमाणे वृद्धी व क्षय होईल. ही वृद्धी व क्षय हळूहळू किंवा भरभराई होती. ज्या तिथीत भरभरारा होतो ती तिथी क्षय तिथी होते. ती हळूहळू होते ती तिथी वृद्धी होते. चंद्राशिवाय देवाज्ञ म्हणजे हव्य किंवा पत्राज्ञ म्हणजे काव्य निर्माण होऊ शकत नाही. त्यामुळे देव चंद्राचे निश्चित रक्षण करतील. अमावस्यानंतर देव कार्य केले जातील व अमावस्यापूर्वी चंद्र रोहिणीकडे असलेले पितृकार्य केले जातील. ब्रह्मदेवाच्या वचनानुसार देवांच्या सांगण्यावरून महादेवाने चंद्रकोर मस्तकी धारण केली. वैदिक मतानुसार ही शिवमस्तकावरील चंद्राचे ध्यान करणे, तिचे चित्त लावणे यामुळे मोक्ष प्राप्ती होते आणि यासाठी क्षयवृद्धी नसलेली अशी चंद्रकोर लोककल्याणासाठी होते. जो कोणी हा अध्याय ऐकेल त्याचे कल्याणच होईल असे महादेवाने सांगितले आणि महादेवाने आपल्या मस्तकावर चंद्र धारण केला. चंद्र त्यांच्या चांदण्यांमुळे औषधी वाढू लागल्या. औषधीमुळे यज्ञयाग होऊ लागले. देवांना पित्रांना आपल्या अवभाग कव्यभाग मिळू तेही संतुष्ट झाले. मार्कंडे म्हणाले, अशा प्रकारे ब्रह्मदेवाने चंद्रभाग पर्वतावर चंद्राचे विभाजन केले. चंद्राला अवभाग मिळवून दिला. तसेच देवांना यज्ञ भागाच्या रूपात हव्य आणि पित्रांना काव्य भागातील पित्राज्ञ दिले. तिथीची क्षयवृद्धीची व्यवस्था केली. हे सर्व आपणास निवेदन केले. आख्यान जो कोणी श्रवण करेल त्याच्या कुळात राजक्षमा रोग कधीही होणार नाही. तर मित्रांनो, असा हा अध्याय आहे. त्याला जो कोणी हे अध्याय कथन करेल त्याला कधीही कोणत्याही रोगाची बाधन होणार नाही. जर मोठा आजारी पण असेल तो आजारपणासुद्धा त्याचा नाहीसा होईल. जर तुम्हाला हा अध्याय ऐकायचा आहे त्यावेळेस तुम्ही 1 ग्लास पाणी ठेवा आणि मग हे चंद्राचा अध्याय ऐका आणि ते पाणी थोडी रक्ष टाकून पिऊन घ्या. त्याच्या सर्व आधी व्याधी रोग नाहीसे होतील. असा हा अध्याय होता. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला हा चंद्राचा दुर्गा पुराणाचा अध्याय आवडला असेल. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कोणी नवीन आलं असेल तर नक्की सबस्क्राईब आणि एक कमेंट्स. माझा आत्मविश्वास वाढून जातो आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा. व्हॉट्सअप ग्रुपवर 10 जणांना बी शेअर केला तरीसुद्धा तुम्हाला पुण्य लाभेल. जय श्री महाकाल.